ही आहे द्वितीय क्रमांक विजेती गोकुळश्री जाफराबादी म्हैस। सकाळ आणि संध्याकाळ असे दोन्ही वेळचे एका दिवसाचे 20.520 लिटर दूध देऊन या म्हैशीने चालू 2026 या वर्षी दुसरा गोकुळश्री क्रमांक पटकावला आहे। गडिंग्लज तालुक्यातील लिंगनूर कसबा नूल येथील विजय विठ्ठल दळवी यांची ही म्हैस आहे। गावामध्ये दळवी परिवाराचा मोठा गोठा आहे आणि या गोठ्यामध्ये गायी आणि म्हशींचं संगोपन केलं जातं। विशेष म्हणजे या परिवारानं सातत्यानं गोकुळश्री पुरस्कार आणि बक्षीस मिळवलेलं आहे। गोकुळ संघाच्या सर्व सेवा सुविधांचा लाभ घेत या गोठ्याचे सुयोग्य व्यवस्थापन केले जाते। नमस्कार, मी विजय विठ्ठल दळवी, लिंगनूर कसबा नूल, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर। माझी ही जाफराबादी म्हैस असून मी 63व्या वर्धापन दिनानिमित्त जी गोकुळश्री स्पर्धा पार पडली त्या स्पर्धेमध्ये आमच्या म्हैशीचा द्वितीय क्रमांक आला असून 20 लिटर 580 मिली पूर्ण दिवसाचे दूध झाले असून सदरील म्हैस मी 2019 साली गुजरात इथून अमरेली राज्यातून खरेदी केलेली होती। सदर म्हैशीचा गोकुळश्री स्पर्धेमध्ये 4 वेळा नंबर बसून स्पर्धेमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आम्हाला म्हैशीनं ओळख निर्माण करून दिलेली आहे। म्हैशीला आम्ही सुका व ओला चारा असं 2 वेळेला वैरण देतो। आम्ही जनावरांना चारा ओली वैरण 60% व सुकी वैरण 40% याप्रमाणे वापर करतो। मी सुक्या चाऱ्यामध्ये हरभरा काढ, तूर काढ, कडबा कुटी या पद्धतीने वापर करतो। मी गोकुळचे जे 1 रुपयेप्रमाणे जे अनुदान आहे चारा वैरणीसाठी, त्या अनुदानातून मी लाभ घेऊन सुक्या चाऱ्याचे नियोजन केलेलं आहे। ओल्या चाऱ्यामध्ये आम्ही अडवांटा 56 मक्का व नेपियर गवतचा वापर करतो। आमच्या गोट्यामध्ये 9 जाफरा व 1 मुरा म्हैस आहे। ह्या जाफरा म्हशी आम्ही गुजरातहून खरेदी केल्या होत्या। वासरू संगोपनातून 4 वासरू आम्ही तयार केले, त्यामध्ये 3 रेडी आहेत आणि 1 रेडा आहे। 9 गाई व 5 कालवडी आता आम्ही तयार केल्या आहेत। त्यातून आम्ही अनुदानही घेतलं आहे गोकुळकडून। त्या 9 गायींमध्ये 3 कालवडी आम्ही तयार करून त्यांचं आता दूध 12 लिटरच्या वर आम्ही काढत आहोत आणि गोकुळकडून कालवडींचं अनुदानसुद्धा आम्ही घेतलेलं आहे। आमच्या गोट्यामध्ये आम्ही 100 लिटर दुधाचा पुरवठा करतो गोकुळसाठी। आणि आता मे महिन्याच्या सुरुवातीला कडक उन्हामुळे उष्णता जास्त वाढल्यामुळे दुधामध्ये थोडी घट झालेली आहे आणि आता दूध बघायला गेलं तर 80 ते 85 लिटर दूध आता गोकुळला पुरवठा करतो आम्ही ज्या गुजरातवरून खरेदी केलेल्या आमच्या गोट्यामधील ज्या जाफरामध्ये म्हशी आहेत, आम्ही जाफरामध्ये म्हशीच का घेतल्या, कारण त्या दुधासाठी त्यांचं फॅट HCNF खूप चांगलं आहे। तसं बघायला गेलं तर त्यांचा भाकड काळसुद्धा कमी आहे। आम्ही ज्यावेळी बंद करू त्यावेळीच त्यात दूध बंद करतात। दूध अतिउत्तम आहे। जाफरा म्हशी आम्हाला दुधासाठी खूप चांगले आहे। जाफराबादी म्हशीचे जे फॅट आहे ते 7.5च्या वरती आहे आणि SNF बघायला गेलं तर 9.5च्या आसपास सातत्याने मिळतो। गोकुळ संघाकडून आम्ही महालक्ष्मी गोल्ड पॅलेट, गोळी पेंड हे आणि मिनरल मिक्सचर हे खाद्य वापरतो आणि तसेच आम्ही स्वतः ॲडवांटा मका जवळपास 5 बॅगा तयार केलेल्या आहेत। आमच्या गोट्यामध्ये मी, माझे मिस्टर, माझे आई वडील, 2 भाऊ, वहिनी, आमचा पूर्ण परिवार या गोट्यामध्ये स्वतः राबतो। त्यामुळे आम्हाला कुठल्याही भैयाची गरज लागत नाही आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो की आम्ही स्वतः आमचा गोटा सांभाळतो। आम्हाला त्यामधून खूप चांगले यश मिळते। गोकुळश्री म्हैस क्रमांक 2 विजय विठ्ठल दळवी आणि परिवाराचे हार्दिक अभिनंदन।